हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड वेलकम यू ऑल टू 3J टेल. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा आहे मिशोज अँड अमेझॉन शॉपिंगचा पार्ट 3. तर ऑलमोस्ट आता 50 to 60% शॉपिंग झालेलं आहे. थोडंफार काय काय पार्सल्स येत आहेत. जसे जसे पार्सल्स येत आहेत तसं तसं मी शूट करतेय आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करतेय. सो तर चला बघूया काय काय मी आज अजून ऑर्डर केलंय ते. लेट्स अनपॅक. हे मला खूप दिवसापासून हवं होतं. जसं की तुम्ही माझे व्हिडिओ जर बघत असाल तर व्हिडिओ मध्ये मी म्हणत असते लिव्ह, लाफ अँड लव्ह. तर जगा, हसा आणि प्रेम करा. सो त्याच्याच प्रमाणे हे थीम प्रमाणे मला एक मिळालं आणि हे खूप मस्त आहे. थोडस याचं थ्रेड डॅमेज आहे, म्हणजे थोडस हे असं निघालंय, तुम्ही बघू शकता थोडंफार. बट ठीक आहे, ते आपण चेंज करू शकतो. आणि खूप छान आलंय आणि असं बॉलला लावलं तरी खूप मस्त दिसेल. आणि हे पण अंडर बजेट आहे आणि खूप मस्त आहे आणि खूप नॉर्मल बोर्ड आहे. खूप छान केलंय. तसं आपल्या हॉलमध्ये किंवा एंट्रन्सला किंवा एखाद्या बेडरूम मध्ये हे लावू शकतो. सो आय लव्ह इट. देन स्टोरेज ऑर्गनायझर मागवलेले. इट्स अ पॅक ऑफ 6. याची क्वालिटी आणि मटेरियल पण खूप छान आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ड्राय स्नॅक्स भरू शकतात, जसे की मखाणे असतात, चिप्स असतात, पॉपकॉर्न असतात. तर त्यासाठी याची क्वांटिटीच्या माहित पण खूप व्यवस्थित आहे आणि क्वालिटी पण ओके, नॉट सो गुड आणि नॉट सो बॅड. तर हे मस्ट बाय. म्हणजे तुम्हाला किचन मध्ये भरपूर गोष्टी लागत असतात, खूप सारे स्टोरेज युनिट लागतात, खूप सारे डबे लागतात, प्लास्टिक, ग्लास, स्टील, भरपूर सारे. पण हे मला थोडं ड्राय स्नॅक्स साठी हे मागवले आणि हे पॅक ऑफ 6 आहे. त्यानंतर हे पण पॅक ऑफ 6 आहेत. याचं प्लास्टिक मटेरियल खूप छान आहे आणि येस, हे एअर टाईट कंटेनर आहे. पॅक ऑफ 6 मी हे मागवलेत आणि याची पण क्वालिटी खूप छान आहे. हे पण लागतात आपल्याला, काय ना काय असतं, भरपूर सामान असतं. सो त्यासाठी मी मागवलेत. आता बघूयात की यात एक्झॅक्टली काय ठेवायचंय ते आणि हे कसं दिसणार आहे. त्यातलाच हा मी मोठा कंटेनर मागवला आहे. हे पण पॅक ऑफ 6 आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी तुमचं रेग्युलर यूजचं, म्हणजे 2 जणांसाठी कितीच लागतं ना आपल्याला. जे मेन आहे ते आपण डंप करून ठेवू शकतो एका ठिकाणी. बट डेलीचं सपोज पोहे असतात, शेंगदाणे असतात, भरपूर काय दाण्याचं कुठे, ते पण या जार मध्ये जाईल. याची पण क्वालिटी खूप छान आहे आणि हे पण पॅक ऑफ 6 आहेत. या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. हा चॉपिंग बोर्ड आहे. खूप मस्त आलाय, म्हणजे साईजला पण परफेक्ट आहे. आणि मला असं वाटतं की प्लास्टिकचं चॉपिंग बोर्ड यूज करण्यापेक्षा स्टीलचं यूज केलेलं ऑलवेज बेटर. बिकॉज प्लास्टिक मध्ये चॉप करताना प्लास्टिकचे पार्टिकल्स जाऊ शकतात असं मला वाटतं. म्हणून प्लास्टिक यूज करण्यापेक्षा स्टीलचा यूज केलेला ऑलवेज बेटर. आणि हा पण अंडर बजेट आहे. 200च्या आतच आहे, किंवा येस 200च्या आतच हा प्रोडक्ट आहे. आणि हे जे प्लास्टिकचे कंटेनर्स बघतायत हे पण विदिन 500च्या आतच आहे. तर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर म्हणजे अंडर बजेट आहे आणि 500 इट्स नॉट अ बिग अमाऊंट. सो तुम्ही बाय करू शकता. त्याला थोडंसं मे बी याचंच लागलंय, चिकट टेपचं, सेलो टेपचंच लागलंय. सो हे रिमूव्ह होईल. आणि हा पण खूप मस्त आहे, कॉम्पॅक्ट, एकदम स्लिक आहे. हे मी ऑलरेडी अनपॅक करून झालेले. सो हे पण प्लास्टिकचे कंटेनर आहेत, विदिन 500 आहेत.
आणि याची क्वालिटी पण खूप मस्त आहे. प्लास्टिक जे आहे टफन आहे आणि एअर टाईट कंटेनर आहे. इट्स अ सेट ऑफ 8 पीस. सो हे पण लागतीलच. सो हे मी ठेवलेत. दिस इज हे मी होम इसेन्शियल वरनं बाय केलं आहे की त्याची बॅक साईड आहे आणि तुम्हाला इथे बॉल माउंटेड आहे. तो ड्रिल करायची गरज नाहीये किंवा जो बाथरूम मध्ये मेस होतो आपण ब्रश वगैरे सगळं असंच टाकतो. सो मेस होत नाही आणि याचं स्टार प्रोडक्ट आहे. सो हे आपल्याला कमोड वगैरे क्लीन करायला. त्यानंतर हा एक ब्रश आहे. त्यानंतर आपले भरपूर हेअरफॉल होतो. तो हाताने किंवा ते उचलण्यापेक्षा आपल्याला ते नाही छान वाटत. हा छोटा क्लच त्यांनी दिलेला आहे. हे पकडून तुम्ही उचलू शकतात आणि परत साइड कॉर्नर्स घासायला हा छोटा ब्रश. त्याच्यामुळे हे खूप युजफुल प्रोडक्ट आहे आणि जर पाणी राहिलं असेल तर ते यातनं ड्रेन होऊन जातं. सो हे एक मी मागवलेलं लास्ट प्रोडक्ट. ही डस्टबिन आहे आणि ही किचन साठी मी मागवलेली. सो ही छान अशी ओपन होते आणि इथे तुम्ही तुमचा केर टाकू शकतात आणि ही आपण लगेचच आपल्या किचनला लावू शकतो आणि ही पॅक असल्यामुळे काही स्मेल वगैरे येत नाही आणि हे त्याला पॅक करायला त्याने दिलंय. सो तुम्ही हे अडकवायचं आणि किचनची जी ट्रॉली असते आपण जे दार उघडतो तिथे हे अडकवायचं आणि हे ओपन केल्यावर आपण यात कचरा टाकू शकतो. ही पण फार युजफुल आहे. वरनं मी हे मागवलंय. छोटे छोटे स्पून्स हे आपल्याला खूप जास्त युजफुल आहेत. म्हणजे हे किचन मध्ये लागतातच. मसाले आपले स्पायसेस असतील किंवा छोट्या छोट्या बरण्यांमध्ये पण आपले ड्राय स्पायसेस असतात जसं की तमालपत्र, दालचिनी. दालचिनीला गरज नाही पडत, तमालपत्राला पण नाही, बट मिरे, लवंग हे असं काही ना काय असतं. सो त्यासाठी आपल्याला छोटे स्पून लागतात. चहा साखरेच्या डब्यात लागतात. सो हे छोटे स्पून मी मिशोवरनं मागवलेले आणि हे पॅक ऑफ वेल आहे. याची क्वालिटी पण खूप मस्त आहे. पॅकिंग पण त्यांनी खूप सुंदर केलंय म्हणजे प्रत्येक स्पून पॅक केलाय. येस, आणि याची क्वालिटी पण खूप मस्त आहे आणि हे लागतात छोटे स्पून आपल्याला बऱ्याच वेळेस लागतात. सो हे 3चा सेट आहे. असं 12 पॅक आहे. याची पण क्वालिटी सुंदर आहे. त्यानंतर येस येस, पोहे खाण्यासाठी आपल्याला जनरली पोहे, उपमा किंवा ब्रेकफास्ट साठी मोठे स्पून्स लागतात. सो मी हे स्पून मागवलेत. एकाचं डिझाईन असं प्लेन आहे आणि यावर थोडस असं डिझाईन आहे. सो हे 6चा पॅक आहे. हे मी रविवारात घेतलेले ऍक्च्युली. आणि हे जे आहेत मी मिशोवरनं घेतलेले छोटे स्पून आहेत. त्यानंतर हा जो स्पून आहे, पॅकिंग बघा ना किती सुंदर आली. प्रत्येक स्पूनला त्यांनी एक सेपरेट पॅकिंग केलं आहे. हे पॅक ऑफ 6 आहे आणि हा मी यासाठी मागवला. हा थोडा छोटा आहे म्हणजे एवढा आहे आणि लेंथला पण तुमचा इतका याची हाईट आहे. सो आईस्क्रीम वगैरे खायला आपल्याला छोटे स्पून लागतात. सो त्यासाठी मी हा छोटा स्पून घेतलाय आणि हा पण मिशोवरनच घेतलाय. अंडर बजेटच आहे पण 200च्या आतच आहे आणि तुम्हाला सगळ्यांची लिंक हवी असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतीच आहे. आणि येस, आजच्या दिवसापुरते प्रोडक्ट संपले. तर चला बाय बाय. आणि लास्ट प्रोडक्ट म्हणते बट काही ना काही राहतच आहे. ऑलमोस्ट आता 50-60% शॉपिंग झालंय. थोडंफार जे काही आहे ते अजून पार्ट 4 मध्ये येईल. देन दी एंड आवर सिरीज. येस, सो ही सीझर मी मागवलेली. सो याचं आपलं गार्डनिंग मी जे काही करणार आहे त्या गार्डनिंग साठी ट्रीज वगैरे कट करायला ही मी मागवलेली. ही पण अंडर बजेटच आहे. म्हणजे हे सगळे प्रोडक्ट विदिन 1000च आहेत आणि ही यूज होईल. सो येस, हे होते आजचे सगळे शॉपिंग आणि थोडंफारच प्रोडक्ट होते. आज 5-7 प्रोडक्ट होते. बट जसे जसे प्रोडक्ट येत आहेत तसं तसं मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येते. तर भेटूया आपण अजून एक लास्ट पार्ट मध्ये. टिल देन बाय बाय. लिव्ह, लाफ अँड लव्ह. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.